हाय, मायसेल्फ डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथ व कॉस्मेटॉलॉजिस्ट. तुमचेसुद्धा एल्बो डार्क, स्केली, ब्लॅक, रफ तुम्हाला फील होत आहेत का? तर सर्वात आधी तुमची सिटिंग हॅबिट चेंज करा. ऑब्झर्व करा की तुम्ही कशा पद्धतीने बसतात. जर तुम्ही कॉन्स्टंट चेअरवरती किंवा टेबलवरती जर एल्बो प्रेस करून बसत असाल तर तिथे फ्रिक्शनमुळे तिथली स्किन ही डार्क, स्केली, रफ बनू शकते. त्याचप्रमाणे तुमच्या डाएटवरती सुद्धा लक्ष ठेवा. जर तुम्ही कॉन्स्टंट शुगरी फ्रूट म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्सवालं जर फूड इंटेक करत असाल तर त्यामुळे तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो व त्यामुळे अकॅन्थोसिस नायग्रिकन्स सारखा आजार तुम्हाला लागतो. यामध्ये तुमच्या मानेची, गुडघ्यांची किंवा एल्बोची स्किन ही डार्क होत जाते. तर ह्यासाठी काय उपाय आपण करू शकतो? तर तुम्ही ह्यासाठी कॉन्स्टंट एल्बोजवरती तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. तुम्ही ह्यापैकी कुठलेही मॉइश्चरायझर डेली अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही अल्टरनेट डेला रात्रीला यापैकी कुठलीही क्रीम अप्लाय करू शकता, ज्याने तुमच्या त्या स्किनचा डार्क शेड कमी होऊ शकतो, तुमच्या स्किनचा रफनेस कमी होऊ शकतो आणि तिथली स्किन थोड्या प्रमाणात पील ऑफ होऊ शकते आणि तुमच्या स्किनचा एक नॅचरल ग्लो किंवा नॅचरल कलर परत मेंटेन होऊ शकतो. तर ह्यापैकी कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम तुम्ही डेली यूज करू शकता. त्याचप्रमाणे जर तुमची तिथली स्किन सोरायसिस किंवा एक्झिमा किंवा अदर कुठल्या स्किन डिसीजमुळे जर डार्क झाली असेल तर तुमच्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. त्यांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तिथे कुठलीही मेडिसिन अप्लाय करू नका. थँक्यू सो मच. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.